आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पौड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांनी सोमवारी दिले। त्यामुळे खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान खेडकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी पौड न्यायालयामध्ये अर्ज केला। मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप अंगरक्षकासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली। याबाबत शेतकरी पांडुरंग पासलकर यांनी पौड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी 19 जुलैला दिले होते। खेडकर यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपली। त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी खेडकर यांना पौड येथील न्यायालयामध्ये हजर केलं। न्यायालयाने खेडकर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।